सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्न कार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. सर्वांना नमस्कार. मी विवेक जुगादे, नागपूरला असतो, सहकार भारतीचा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री. आणि राज्याचं जे आता सहकार धोरण बनतं आहे त्या उच्चस्तरीय समितीचा सदस्य आणि राज्याचा जो कायदा बनणार आहे, आता नवीन जे काही बदल होणार आहे त्याही समितीचा मी सदस्य आहे. आज आम्ही सर्वजण अहिल्यानगरमध्ये आणि या शिर्डीमध्ये सहकार संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलो आहे. या जिल्ह्यामध्ये संपूर्ण सहकारी संस्थांना एकत्र करून त्यांच्या अडचणी, समस्या आणि त्यांना मार्गदर्शन करण्याकरता आजचा हा आम्ही एक कार्यक्रम ठेवला आहे. या ठिकाणी जे पतसंस्था फेडरेशनचा एक मोठा हॉल आहे शिर्डीला, बुलढाणा अर्बन, त्या ठिकाणी आता हा कार्यक्रम थोड्या वेळात सुरू होईल. संपूर्ण जिल्ह्यामधनं जवळजवळ 300 ते 350 कार्यकर्ते आज या सहकार संवाद कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. मला सांगायला अतिशय आनंद होतो की अमित शहा साहेबांनी 2021मध्ये सहकार मंत्रालय, जे केंद्रीय सहकार मंत्रालय, त्याची धुरा सांभाळली आणि आपल्या देशाचं एक चांगलं सक्षम असं सहकार धोरण आता तयार झालं आहे. आणि त्या अनुषंगाने आता संपूर्ण राज्याचं सहकार धोरण व्हावं अशी त्यांची इच्छा होती. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगली कमिटी नेमण्यात आली आहे. स्वतः सहकार मंत्री बाबासाहेब पाटील त्या कमिटीचे अध्यक्ष आहे. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 32 असे वेगवेगळ्या क्षेत्रातले कार्यकर्ते आहे की ज्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. त्याच्यामध्ये सहकार राज्यमंत्री डॉक्टर पंकजी भोयर आहे, सहकार सचिव आहेत, सहकार आयुक्त आहेत, सहकारातले काही मोठे गणमान्य अधिकारी आहेत, त्याच्यासोबतच सहकार क्षेत्राचं ज्यांना ज्ञान आहे, जे चांगलं काम करतात, अशा 32 लोकांची ही कमिटी आहे. सहकार भारती म्हणून आम्ही या कमिटीमध्ये खूप चांगलं काम करतो आहे. याच्या 2 बैठकी आत्तापर्यंत झाल्या. आणि सहकार भारती म्हणून आम्ही एक गोष्ट मात्र ठरवली आहे की हे राज्याचं जे सहकार धोरण आहे हे या 30 लोकांनी AC कॅबिनमध्ये बसून ठरवू नये, तर लोकांमध्ये जावं, लोकांशी संवाद साधावा आणि सहभागातून हे सहकाराचं धोरण बनावं. आणि म्हणून मी प्रदेशाचा महामंत्री या नात्याने एक संकल्प केला की संपूर्ण जिल्ह्यामध्ये मी अशा मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करील. आणि आजपर्यंत जवळजवळ 40 कार्यक्रम वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मी घेतले आहेत आणि 25 ते 30 हजार सहकारातल्या लोकांशी मी संवाद साधला आहे, ज्यांच्या माध्यमातून अनेक चांगल्या सूचना, हे सहकार धोरण कसं बनावं, याच्यामध्ये काय परिवर्तन व्हावं, अशा सूचना आम्हाला आल्या आहे. प्रामुख्याने हे जे राज्याचं सहकार धोरण आहे, आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये जवळजवळ 6.5 ते 7 लाख सहकारी संस्था आहेत आणि जवळजवळ 30 ते 35 कोटी लोक हे सहकार क्षेत्राशी जोडल्या गेले आहे. महाराष्ट्राचं योगदान याच्यामध्ये प्रचंड मोठं आहे. म्हणजे या 6.5-7 लाख सहकारी संस्थांपैकी 2.5 ते 2.25 लाख सहकारी संस्था या केवळ महाराष्ट्रात आहे. आणि महाराष्ट्राची आपली लोकसंख्या बघितली तर एक 12 ते 13 कोटी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्राशी जोडल्या गेलेल्यांची संख्या ही जवळजवळ 8 कोटी आहे. इतकी मोठी जबाबदारी आपल्यावर असताना आपण हे सक्षम सहकार धोरण बनवावं याच्याकरता आम्ही प्रयत्न करतो आहेत. काही मुद्द्यांवर आम्ही चांगला अभ्यास केला आहे. आमचं पहिलं तर मागणी अशी आहे की हे राज्याचं सहकार धोरण हे राजकारण मुक्त असावं. या महाराष्ट्रामध्ये आपण आत्तासुद्धा काही संस्थांचा ज्या वेळेला उल्लेख केला की राजकीय लोकांचा शिरकाव या सहकारी संस्थांमध्ये होतो आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी या सहकार क्षेत्रावर प्रश्नचिन्ह, अविश्वासाचं वातावरण निर्माण होत आहे की काय, अशी शंका उपलब्ध होते आहे. म्हणून हे केवळ सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे सहकार क्षेत्र चालावं, राजकारणमुक्त सहकार असावा, असा आम्ही एक नारा या निमित्ताने दिला आहे. दुसरा नारा आमचा असा आहे की भ्रष्टाचारमुक्त सहकार. राजकारण, सहकार आणि भ्रष्टाचार हे इक्वेशन झालं आहे आणि म्हणून कुठेतरी यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे की सहकारी संस्थांमध्ये भ्रष्टाचार चालतो, पण असं नाही आहे. काही त्याला अपवाद असू शकतात,
पण आज जी काय महाराष्ट्राने प्रगती केली आहे ती सहकार क्षेत्राच्या माध्यमातूनच केली आहे. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने ते सहकार वाढला आहे आणि खरंच लोकांना रोजगार, स्वयंरोजगार आणि त्यांचं आर्थिक जीवनमान सुधारण्याचं काम या सहकार क्षेत्राच्या माध्यमातून केलं आहे. आणि स्वच्छ सहकाराकडे आपण ज्यावेळेला एक पाऊल टाकू आणि भ्रष्टाचारमुक्त सहकार ज्यावेळेला आपण निश्चितपणे करू ते एक क्षेत्र अधिक गतिमान होईल, यात बिलकुल शंका नाही. भ्रष्टाचार म्हटल्यानंतर कुठे एका ठिकाणी ते होत नाही, त्याच्याकरता सहकारी संस्थाही कारणीभूत असतं. या सगळ्या स्तरावरचा भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करण्याचा संकल्प आम्ही सहकार भारतीने घेतला आहे. या सहकार धोरणामध्ये महिलांचा आणि युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग व्हावा अशी सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे. महिलांमध्ये प्रचंड प्रमाणात कार्यक्षमता असते, पण कुठेतरी ते या सहकार क्षेत्रात मागे पडत आहे. त्यांना सुद्धा एक सन्मानाचं स्थान या निमित्ताने मिळावं, त्याकरता आम्ही चांगलं धोरण महिलांचा याच्यामध्ये सहभाग व्हावा याच्याकरता करतो आहे. युवकांचा जसा प्रश्न आहे की आपण बघतो की साधारणतः सहकार क्षेत्र ज्यांनी स्थापन केलं अजूनही ते आत्तापर्यंत आहेत, म्हणजे 40-40, 50-50 वर्ष ते लोक राहतात, युवकांना संधी मिळत नाही. आणि म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेला निर्णय घ्यावा लागला की तुम्हाला आता 10 वर्ष झाली पूर्ण, आता तुम्ही घरी थांबा, नवीन लोकांना संधी द्या. ही संधी ज्यावेळेला भारतीय रिझर्व्ह बँकेने उपलब्ध करून दिली त्यावेळेला युवकांना संधी मिळेल. पण स्वतःहून मात्र आता लोकांना असं वाटायला पाहिजे की नवीन पिढीच्या हातात आपण हा सहकार सोपवला पाहिजे. त्याच्याकरता युवकांचं स्थानसुद्धा सहकारात चांगलं असलं पाहिजे असा दृष्टीने आम्ही निर्णय घेणार आहे. महाराष्ट्रामध्ये जसं देशाचं सहकार धोरण झालं त्याच्यामध्ये पॅक्सवर जास्ती भर त्याच्यामध्ये देण्यात आला, पण महाराष्ट्रामध्ये चित्र वेगळं आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 52 प्रकारच्या सहकारी संस्था चालतात आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं तर अगदी सहकारी बँका, राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, पतसंस्था, कर्मचारी पतसंस्था, दुग्ध क्षेत्रात काम करणाऱ्या, मत्स्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, आरोग्याशी निगडीत हॉस्पिटल, बचत गट, हाऊसिंग सोसायट्यात असे 52 आयाम सहकारातल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून हे सहकाराचं राज्याचं धोरण करताना सेक्टर वाईज ते करावं अशी सुद्धा आमची मागणी आहे. आणि त्या निमित्ताने एक चांगलं धोरण बनावं असा सहकार भारतीचा मानस आहे. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.